मुरबाडच्या मोहघर वनपरिमंडळ पश्चिम क्षेत्रातील राखीव वनात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर खैर वृक्षतोड झाली आहे। पाडगाव परिसरात 7 ते 8 महिन्यांपूर्वी शेकडो खैर वृक्षांची अवैध तोड झाली होती आणि आता त्याच ठिकाणी पुन्हा एकदा वृक्षतोड झाल्याने वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। स्थानिकांच्या मते ही वृक्षतोड वन खात्याच्या संगमताने होत असून संबंधित खैर चोरटे अधिकाऱ्यांच्या परिचित असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे। विशेष म्हणजे कटिंग मशीनच्या सहाय्याने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही तोड करण्यात आली आहे। अशा प्रकारची यंत्रे सामान्यतः लाकूड तोड व्यावसायिकांकडे आढळतात, त्यामुळे या प्रकरणात संघटित टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। मागील प्रकरणातही आरोपी पकडले गेले होते, मात्र मोठी तडजोड करून त्यांना सोडवण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। वारंवार होणाऱ्या या अवैध वृक्षतोडीमुळे पर्यावरण प्रेमींमध्ये संताप व्यक्त होत असून दोषींवर मोठी कारवाई करण्याची मागणी सध्या जोर धरत आहे। जीवन शिंदे, जनशक्ती, मुरबाड।